ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी। शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी। राम की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। एक लक्ष्मण एक सीता, बीच में जगत। सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रामनवमी न आमच्या गावानं रामाचा देऊळ आहे। तर सगळं आता 12 वाजता रामाचं आरती करायला येतात, दर्शन जेवायला येतात। 12 वाजता राम जन्म होता आमच्या या। तर आपण पण चाललो देऊळान बघायला कैसा काय खेळतात ते। संध्याकाळी पालखी पण निघणार आहे। आजचा दिवस जाम भारी जाणार आहे म्हणजे आपला। तर तुम्हाला पण व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेन, व्हिडिओमध्ये आपले लास्टपर्यंत राहा। तर चला आता आपण दर्शन घेऊ, मग कैसा काय तुम्हाला दाखवू आणि संध्याकाळी रामाची पालखी पण तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन। तर चला आता आपण देवळात जाऊ। हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी। शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। हालदार चौकदार आणि छत्री हा ऐतिहासिक सोहळा संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये होणाऱ्या मी माता भगिनींना विनंती करतो। प्रत्येक कार्यक्रम महाराष्ट्र माता भगिनींची संख्या जास्त, पुरुष मंडळी हाताचे बोटं मोजण्यासारखे। फायनली आपण आता मंदिरात आलो, 6:45 वाजल्या। माझ्या मंगारीची पालखी आहे ना, ती पालखी सजवतात। आता 10-15 मिनिटांना पालखी गावान प्रस्थान होईल। मग तुम्हाला दाखवतो कैसा काय आमच्या गावानं रामाची पालखी वगैरे मिरवतात। चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आतापासून आपल्याला व्हिडिओमध्ये मजा येईल, तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न केला आहे कैसा काय आमच्या गावात पालखी मिरवतात ते। चला बघा, एक नवीन ब्लॉगर तयार झालेला आहे, विनय रवी भोईर आणि अजून एक ब्लॉगर परेश भोईर ब्लॉग्स। तुम्ही बघू शकता आम्ही आता इथे मंदिरात आलो, तयारी सॉरी बोलायला। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। श्री राम जय राम जय जय
पंढरीचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीचा विठ्ठला पांडुरंग पंढरीचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला सेवा बघा, सेवा करतायत.
चांगली मुलगी भेटेल तुम्हाला, तुम्हाला चांगली मुलगी भेटेल.
व्हिडिओमध्ये तुम्हाला जाम मजा आली असेल. बघितलं असेल आमच्या गावात कशी काय पालखी वगैरे मिरवतात. यावर्षी भरपूर अशी धमाल केली. सगळे लेडीज वगैरे एकत्र येऊन कसं बँडच्या ठेक्यांवर नाच केला सगळ्यांनी. तर आता तुम्हाला भेट घालून देतो गावातल्या मुलांशी. बघूया आपल्या गावातली मुलं कसं काय रिस्पॉन्स देतात आपल्याला. बोललो होतं घरी. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून हनुमानच्या पालखीला रेडी राहा. आणि माझ्या अंगात आम्ही तू साजू दाखव. साजू ही बा आमची साजू. आम्ही आता वाशी गावातली आमची पालखी झाली. आता आम्ही चालू घरी चाललेलो आहोत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपूर्ण मराठा आरक्षण राहिल्याने टाकू नका. तर तुम्ही बघितलीच असेल सगळ्यांची कशी मजा करतात, कसं कॉमेडी करतात. तर चला आता भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या गावातले सुधाकर नाना आणि विश्वसदस्य वगैरे आहेत, तर ते आपल्याला थोडीशी माहिती देतील. तर नाना बोल, काय बोलशील? आपल्या या हनुमान प्रासादिक आरती मंडळाला म्हणजे आम्ही 1998 साली जी आरतीला आम्ही सुरुवात केली ती आज बरोबर आम्ही 25 वर्ष झालं आहे. त्या निमित्ताने आम्ही हा संगीतमय रामकथेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त जे रामनवमीचं जे मिरवणूक त्यामध्ये आणि उद्यापासून रामकथा 6 ते 9 त्यानंतर महाभोजन असा 6 दिवस कंटिन्यू आम्ही जेवण आणि फराळ ठेवलेला आहे. आणि हनुमान जयंतीला पण जसा आपला जो नित्यक्रमाने तो असतो काकडा, त्याच्यानंतर भजन, हे सगळे नित्यनियमाने ते भोजन सगळं एकाच ठिकाणी होणार आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो की संगीत रामकथेचा तुम्ही आस्वाद घ्या. ते आपल्या वाशी गावामध्ये बोलतात ना, कृषीमध्ये असं हा संगीतमय रामकथा कधीच झाला नाही. तर तुम्ही त्याचा आस्वाद घ्या आणि सर्वांनी जर आवडली तर हजर राहा. आपल्या श्रीरामाचं आणि आपल्या देवाचं नामस्मरण करा, हेच मला सांगायचं होतं. चालेल, धन्यवाद.